खासदार रवींद्र वायकर सर सध्या आमच्यासोबत आहे। तुम्ही यावेळी दिल्लीला आंबा महोत्सव करणार आहेत, कशा प्रकारचा महोत्सव असणार आहेत आणि कोण कोण याच्यामध्ये येणार आहेत काय सांगा? आंबा महोत्सव प्रथमच हा दिल्लीमध्ये होतोय आणि त्याला माननीय हिंदुस्थानचे पंतप्रधान, सर्वांचे आवडते पंतप्रधान मोदी साहेब हे येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर राजनाथ सिंगजी आहे, ओम बिर्ला साहेब आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, अजित पवारजी आहेत आणि बाकीचे मंत्रिमंडळातील लोक देखील येतील। हा सर्वांचा उत्सव आहे। आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपासून ते मंत्री वगैरे सर्वांचा आहे। ते एकत्रितरित्या करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे हा उत्सवाला पंतप्रधान स्वतः येत आहेत आणि त्यांना ही कल्पना आवडली की अशा पद्धतीने फळाला प्राधान्य मिळालं पाहिजे आणि त्यांच्या सर्व नेहमी त्यांच्या ज्या योजना असतात ते अशा पद्धतीच्या असतात, स्वधन योजना असतील बाकीच्या असतील, तर त्यांना प्रोत्साहन एक देण्याच्या दृष्टीने ते येणार आहेत। आणि हा सर्वांमध्ये सर्वात मोठा विषय आहे की पंतप्रधान आंब्याचा म्हणजे हापूस आंबा कोकणातला आणि शेतकऱ्यांचा आंबा तिथे हे होत आहे आणि त्याला येतात, हा मोठी गोष्ट आहे। खासदारांमध्ये किती उत्साह आहे आणि या महोत्सवाच्या माध्यमातून जे महाराष्ट्राचे शेतकरी आहेत त्यांना किती फायदा होणार आहे? एक बाजारपेठ मिळून जाईल। प्रामुख्याने दिल्लीची बाजारपेठ आहे। काही महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडून मिळत असतो, पण बाकीच्या कोणाला तिथलं मिळत नाही। आणि तुम्हाला माहिती आहे आंबा हा फळांचा राजा म्हटला जातो। त्याचा स्वाद, त्याची मधुरता, दिसायला त्याचा कलर्स, याच्यामुळे आंबा हा एक नंबरचा म्हणजे राजाच म्हटलं जातं फळांचा। आणि तो दिल्ली दरबारी त्याची चव जेव्हा कळेल तेव्हा लोकांना कळणार आहे। मी एकदा लंडनमध्ये गेलो होतो, लंडनमध्ये आंबे विकायला ठेवलेले खूप म्हणजे त्यात खराब वगैरे होते पण तरी ते विकायला ठेवले होते ते आणि ते आंबे तिकडची लोक ते घेत होती, कारण आंबा हा नाशिवंत म्हणजे कुठलाही फळ असेल पेरिसिबल असेल ते तशा पद्धतीने असतं, परंतु हा ताजा आंबा तिथल्या आम्ही प्लेनच्या माध्यमातून तिकडे आम्ही हे करतो आहे आणि पहिल्याने ही सुरुवात करून देतो आहे। त्याच्यामुळे त्या लोकांना मार्केट मिळेल आणि त्यांना उत्पन्नामध्ये त्यांच्या वाढ होऊन जाईल अशा पद्धतीचा एक मानस आहे। जेव्हा तुम्ही पंतप्रधानांकडे गेलो होता आणि याची चर्चा केला तेव्हा पंतप्रधानांचा प्रतिसाद कसा प्रकारचा होता? काय चांगला होता, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने बोलले माझ्याशी। मी आंब्याचं बोलल्यानंतर काय बोलले, बरोबर आहे, प्रत्येक जिल्ह्याचा असं काही फळ असेल की त्याला मार्केटिंग झालं पाहिजे, त्याला दोन पैसे शेतकऱ्याला चांगले मिळाले पाहिजे, अशा पद्धतीने त्यांची कल्पना होती आणि त्यामुळे त्याने लगेच होकार दिला। हे होकार म्हणजे पॉझिटिव्हता दाखवली त्यांच्या ह्याच्यावरनं। मग तुम्ही आता करू शकता का, अभी करेंगे आणि हाऊस चालू होतं त्यावेळेला। तर म्हटलं आता तेवढा पिकलेला फळ मिळणार नाही, तो अक्षय तृतीयेला खाण्याच्या लायकीचा होतो, चांगला होईल आणि त्याची गोडी होईल। मग म्हटलं MP कैसे आएंगे, म्हटलं आप आएंगे तो वो भी आएंगे। आणि अशा पद्धतीने 2 दिवसांनी मला त्यांच्याकडनं निरोप आला की 6 वाजता ते येत आहेत 30 तारखेला। तर हा आंबा महोत्सव आम्ही 2 दिवसात ठेवला आहे। 1 तारखेला आपला महाराष्ट्र डे आहे, तर त्या ठिकाणी फ्लॅग वगैरे होस्टिंग होईल आणि पेढे वेढे वाटले जाईल। आमचं कलाकारांचा जो संच घेतला आहे तो आदल्या दिवशी कार्यक्रम करेल आणि त्या दिवशी देखील महाराष्ट्र गीते वगैरे होऊन तो कार्यक्रम मोठा चांगल्या आनंदात साजरा करायचा आहे। या महोत्सवामध्ये महाराष्ट्राचे किती खासदार येणार आहेत? ज्यांना आवड आहेत, मी तर सर्वांनाच बोलवतो आहे, तर सर्व जेवढे ज्यांना येणे शक्य आहे ते नक्कीच येणार। जे विरोधी पक्षी खासदार आहेत त्यांना पण तुम्ही सर्व पक्षी, हे महाराष्ट्राचा फळ आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा फायदा आहे, त्यामुळे हा एकाच पक्षाचा हे नाही आहे, सर्व पक्षांचं मिळून हे काम आहे। एक वेगळा प्रश्न आहे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा जोरात आहे, तुमचे काय म्हणणं? माझा आता विषय आंब्याचा आहे, ह्या चर्चा आपण नंतर करू। धन्यवाद। कॅमेरामॅन गणेश मोरेचा, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।